खुशखबर खुशखबर खुशखबर. रिदान ज्वेलर्स आणत आहे आपल्यासाठी लकी ड्रॉद्वारे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवण्याची अविश्वसनीय संधी. ही योजना फक्त 10 महिन्यांसाठी राहील. या योजनेमध्ये 100 सभासद असतील. प्रत्येक महिन्यामध्ये एक चिठ्ठी लकी ड्रॉद्वारे आपल्या सर्वांसमोर काढण्यात येईल. ज्या सभासदाची चिठ्ठी निघाली त्यांनी त्यापुढे कोणतेही हप्ते भरायचे नाहीत. दरमहा 2000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 20,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 3000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 30,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 5,000 रुपये भरा आणि लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 50,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 10,000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 1,00,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. सर्व दागिने 20 व 22 कॅरेट शुद्धतेच्या हमीचे व हॉलमार्क शिक्क्यासहित देण्यात येतील. आजच आपली नाव नोंदणी करून लाभ मिळवा. आमचा पत्ता रिदान ज्वेलर्स, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर. संपर्क शाबाज हुंडेकरी 86 248 780 06. जाकीर शेख 74 99 10 12 86. नियम व अटी लागू. परभणीमध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिमेची विटंबना एका माथेफिरूकडून करण्यात आली. याचा सोलापूर शहर काँग्रेसकडून निषेध करून आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्यासोबत शिष्टमंडळाने अप्पर जिल्हाधिकारी सोलापूर संतोष देशमुख यांना निवेदन दिले. यावेळी बोलताना शहराध्यक्ष चेतन नरोटे म्हणाले, परभणी शहरात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिमेची माथेफिरूकडून विटंबना करण्यात आली. या विरोधात लोकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. देशातील सर्व माथेफिरूंना फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचेच पुतळे दिसतात का विटंबना करायला? देशात राज्यात भाजप सरकार सत्तेत आल्यापासून जाती जातीत धर्माधर्मात मतभेद निर्माण करत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाची घटना लिहिली. त्या घटनेची संविधानाची सरकारकडून पायमल्ली होत आहे. संविधान बदलू म्हणणाऱ्यांना सरकार राजाश्रय देत आहे. परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील तोडफोडीची घटना ही निंदनीय आहे. परभणी येथील संविधान प्रतिकृतीच्या तोडफोडीच्या निंदनीय घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो. या प्रकरणी राज्य सरकारने तात्काळ दखल घेऊन या घटनेच्या आरोपीचा मास्टर माइंड कोण, हे कृत्य करून दंगलीचे षडयंत्र रचले नव्हते ना? महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ईव्हीएम विरोधात आंदोलन सुरू आहे. यावरून लक्ष हटवण्यासाठी जाणून बुजून केलेला हा प्रयत्न आहे का, याची सखोल तपासणी करावी आणि कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, डी ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड, माजी नगरसेवक अंकित क्षीरसागर, कार्याध्यक्ष हनुमंतू सायबोळू, भीमाशंकर टेकाळे, राहुल वर्धा, लखन गायकवाड, शुभांगी लिंगराज, संजय गायकवाड, तिरुपती बरकीमंडला, परशुराम सतरेवाले, अंकुश बनसोडे, गिरीधर थोरात, शिवशंकर अंजनाळकर, नागेश मेत्रे, करीमुनिस्सा बागवान, विजयलक्ष्मी झाकणे, व्यंकटेश बोमेन यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. एका मनोरुग्ण व्यक्तीने डॉक्टर बाबासाहेबांच्या जे संविधान आहे ते संविधान फोडण्याचा प्रयत्न केला. पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या मनोरुग्णाला करेक्ट कारवाई झाली पाहिजे. असे अनेक महाराष्ट्रामध्ये नवीन मनोरुग्ण होत आहेत. त्यांना डॉक्टर बाबासाहेबांनी जे लिहिलेली घटना आहे त्या लोकांना मान्य नाही असं यातनं वाटतंय. असे कित्येक मनोरुग्ण लपलेले आहेत. म्हणजे आपण बघतो की 6 महिने वर्षाला असं एखादा मनोरुग्ण तयार होतो आणि सरकार मात्र ते मनोरुग्ण असं जाहीर करतात. तर असे किती मनोरुग्ण महाराष्ट्रामध्ये व देशामध्ये आहेत हे पाहिलं पाहिजे. संविधान डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला दिलेलं आहे. त्या संविधानावर आपला देश चालतो आहे. त्यामुळं संविधान बचाव देश बचाव, संविधानावर हा देश चालतो. त्यामुळे आम्ही सर्व काँग्रेस पक्षाच्या वतीनं आता एक निवेदन दिलं कलेक्टर साहेबांना, आणि जे असे मनोरुग्ण आहेत अशांवर कडक कारवाई झाली पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे. ह्या कांड करण्यामागं, संविधान आपटण्याच्या मागं जो खरा मास्टर माइंड आहे त्या मास्टर माइंडला देखील हुडकून काढावं. आणि ज्या महाराष्ट्रभर जे लोकांनी ह्या ठिकाणी संविधानचा अवमान झाला, ज्या ज्या लोकांनी हे
निदर्शन केलेत अशा लोकांवर काय गुन्हे सरकार दाखल करत आहे ते देखील सरकारने गुन्हे मागे घ्यावेत. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.